नाशिकमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू होती आणि पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। रामकुंड परिसरामध्ये आता पाण्याची पातळी वाढली आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी आलंय। गोदाघाट परिसरातल्या लहान मंदिरं आता पाण्याखाली गेलेत। घाट परिसरातल्या टपऱ्या दुकानं काढण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर सध्या नाशिकमधून जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सागर, रात्रभर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होता आणि सध्याची परिस्थिती काय आहे? रामकुंडामधली सगळीच जी लहान लहान मंदिरं ती सुद्धा पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। याची संततधार सुरू होती, मात्र मध्यरात्री पावसाचा जोर वाढला आणि यामुळे सध्या गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। इथे जर बघितलं तर हे जे रामकुंड परिसरातले छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते पाण्याने वेढलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर पुराचं मापदंड म्हणून ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या आता कमरेच्या वर पाणी येऊन पोहोचलेलं आहे। खरं तर इथलं बघितलं तर हळूहळू पाण्याची पातळी जी आहे ती आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मी रामकुंड परिसरामध्येच आहे, तर तुम्हाला मी ह्या दृश्यांमध्ये दाखवतोय की ह्या दुतोंड्या मारुतीच्या पोटापर्यंत पाणी येऊन पोहोचलेलं आहे। गंगापूर धरणातून खरं तर 8 वाजेच्या सुमारास 3000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात केला आहे। यामुळे पाण्याची पातळी हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते। यामुळे रामकुंड परिसरातले छोटे मोठे मंदिरं हे पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामुळे जे नदीकाठचे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। इतर धरणाचा विचार केला तर त्या ठिकाणून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा करताना आपल्याला पाहायला मिळतोय। नांदूर मधमेश्वर मधून तब्बल जायकवाडीकडे 25,000 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पावसाचा ओघ जर असा सुरू राहिला तर गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे आता प्रत्यक्षात जर बघितलं तर अजून देखील पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। आता सध्या बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या पोटापर्यंत पाणी येऊन पोहोचलेलं आहे। हेच पाणी 2 तासामध्ये छातीपर्यंत येईल। यामुळे नदीकाठचे जे गावं आहेत त्यांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तर ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी स्वतः स्थलांतरित व्हावं असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। ठीक आहे, धन्यवाद सागर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।